आज आपण स्वामींसाठी घरच्या घरी तांदळापासून कसे सुंदर, सुबक आणि रंगीबिरंगी हार कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्याकडे जर ताजी फुलं उपलब्ध नसतील तर तुम्ही या पद्धतीने हार बनवून स्वामींची आराधना करू शकता. खूपच सुंदर असे हार तयार होतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला आपण हे हार कसे बनवायचे ते पाहू. हे तांदळाचे सुंदर असे हार बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्थातच तांदूळ. या ठिकाणी आपण बिर्याणी राईस घ्यायचा आहे, म्हणजेच बासमती राईस, जो उंचीने मोठा असतो, जेणेकरून आपल्याला हार छान आणि व्यवस्थित बनवता येईल. या ठिकाणी मी प्लेन व्हाईट राईस घेतला आहे. त्याचबरोबर थोडा राईसला मी लाल रंगाचा कलर लावलेला आहे. थोडंसं पाणी हाताला चोळायचं आणि त्याने या रंग घातलेल्या तांदळामध्ये ते तांदूळ छान असे चोळून घ्यायचे, जेणेकरून त्याला रंग लागेल. अति पाण्यामध्ये घालू नका, कारण तांदूळ तुटण्याची शक्यता असते. तसाच मी हळद वापरून येलो कलरचे तांदूळ बनवलेले आहेत. याला फक्त थोडंसं आपल्या हाताला पाणी लावून आपण तांदळाला चोळायचं आहे, ज्याच्यात आपण ऑलरेडी आधी हळद किंवा लाल रंग घातलेला आहे. त्याच्यामुळं काय होतं की व्यवस्थित रंग सर्व तांदळाला लागतो आणि तांदूळ तुटतही नाहीत आणि लगेच सुकतातही. हार ओवण्यासाठी आपल्याला दोरा लागणार आहे. इथे मी एम्ब्रॉयडरीचा जो कॉटन दोरा असतो तो घेतलेला आहे. इथे मी कलरवाला हार बनवण्यासाठी पांढरा दोरा वापरणार आहे आणि पांढरा हार बनवण्यासाठी गुलाबी रंगाचा दोरा वापरणार आहे. हार ओवण्यासाठी आपल्याला इथे एक नाश्त्याची प्लेट लागणार आहे, किंवा तुम्ही याऐवजी छोटीशी टोपलीही वापरू शकता, किंवा तुमच्या घरात एखादी भिंतीला खुंटी असेल तर त्यालाही तुम्ही हा दोरा लावून हार ओवू शकता. हा हार आपण जशी आपण शेवंतीची वेणी बनवतो त्या पद्धतीनेच आपण हा बनवणार आहोत. त्यासाठी अशा पद्धतीने आपण प्लेटला दोरा असा बांधून घ्यायचा आहे. दोऱ्याचा एक वेढा घेतला की दोरा बांधून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्यानंतर आपण दुसरा वेढा घ्यायचा आहे. दुसरा वेढा घेतल्यानंतर आपण दोऱ्याची आणखी एक छान व्यवस्थित गाठ बांधून घ्यायची आहे, जेणेकरून दोरामध्ये लूज होणार नाही आणि निसटणार नाही यासाठी. आता यानंतर दोन दोऱ्यामध्ये आपण पिवळ्या रंगाचा तांदूळ आडवा ठेवायचा आहे आणि खालच्या बाजूने बोट ठेवून आपण त्याची अशा पद्धतीने वरचा जो दोरा आपण ठेवलेला आहे त्याच्या बाजूने आपण अशी त्याची वरच्या बाजूने गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून तांदूळ त्या गाठीमध्ये व्यवस्थित पॅक बसेल. अशा पद्धतीने आपण 4 तांदूळ पिवळे घालणार आहोत आणि पुढचे 4 तांदूळ आपण लाल रंगाचे घालणार आहोत. तुम्ही पाहू शकताय, हे पहा, अशा पद्धतीने आपण वरच्या बाजूने नाजूक हातांनी ही गाठ मारायची आहे, जेणेकरून तांदूळ तुटणार नाहीत. प्लेटच्या आतमध्ये मी वजन ठेवले, जेणेकरून प्लेट हलणार नाही. आता आपले 4 पिवळे तांदूळ ओवून झालेत. यानंतर आपण लाल तांदूळ आता ओवून घेऊयात. अशा पद्धतीने सेम पद्धत वापरून आपण 4 लाल तांदूळ याच्यामध्ये दोऱ्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने जसे हवे तशी डिझाईन करू शकता. एक लाल, एक पिवळा, किंवा पूर्ण लाल, पूर्ण पिवळे, अशा कोणतीही डिझाईन तुम्ही करू शकता. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही असे छान छान रंगांचे हार बनवू शकता. इथे मी 4 असे पिवळे आणि लाल वापरून हार बनवत आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपला हार तयार झाला आहे. आपण हा आता प्लेटमधून बाहेर काढूयात आणि राहिलेला जो खालचा दोरा आहे तो पाहिजे तेवढा घेऊन कट करून व्यवस्थित गोल तयार करून घेऊयात. पहा किती सुंदर असा हार तयार झालेला आहे. तांदळाचा हार मी हा स्वामींसाठी बनवलेला आहे. पितळेची मूर्ती आहे त्याच्यासाठी. यानंतर मी गुलाबी रंगाचा दोरा वापरून फक्त प्लेन तांदळापासून हार बनवणार आहे. तोही खूप सुंदर दिसतो. वा, पहा काय सुंदर हार दिसत आहे. मध्ये गुलाबी दोरा आणि साईडनी पांढरे तांदूळ. खूपच सुंदर असा छान असा तांदळाचा छोटासा हार मस्त तयार झालेला आहे. हा बरेच दिवस टिकतो. फुलं नसतील तरीही आपल्या स्वामींसाठी आपण हे असे हार, तांदळाचे हार घरच्या घरी सुंदर असे तयार करू शकतो. पहा काय सुंदर मूर्ती दिसत आहे. मंडळी, तुम्हाला हा तांदळाचा हार बनवण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.